प्रचाराचा वेग वाढलेला आहे आणि गावोगावी प्रचार सुरू आहे, शहरामध्ये देखील प्रचार सुरू आहे। अशामध्ये उमेदवारांच्या कुटुंबातील सदस्य देखील प्रचारामध्ये सहभागी होत आहेत, उमेदवारांच्या पत्नी प्रचारामध्ये सहभागी होत आहेत। आपल्यासोबत वर्धा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार पंकजभाऊ भोयर यांच्या पत्नी शीतलताई भोयर आहेत। ताई, काय सांगाल, प्रचारामध्ये आपण सहभागी होत आहात, कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार। साहेब, आमचं सकाळी 7 वाजतापासून दिनचर्या सुरू होऊन जाते आणि आम्ही ज्याही प्रत्येक गावामध्ये जातो तिथे प्रत्येक नागरिकांचा आम्हाला भरभरून आमच्या रॅलीमध्ये म्हणा किंवा त्यांना भेटण्यासाठी आम्हाला भेटण्यासाठी खूप सारा सहभाग असतो। आणि ही गोष्ट म्हणजे असं आहे की 10 वर्षामध्ये जी सरांनी कामं केलेली आहे ती 10 वर्षाची त्यांना कामाची मिळालेली एक पोचपावती आहे की आमच्यासोबत प्रत्येक गावातला नागरिक सहभागी होण्यासाठी उत्सुक असतो, की मला भेटण्यासाठी उत्सुक असतो, माझ्यामार्फत सरांकडे जाण्यासाठी उत्सुक असतो। आणि हेच आहे की जे 10 वर्षामध्ये गावागावांमध्ये कामं झालेले आहे आणि प्रत्येक जे काही छोटे मोठे कामं असतील, जे रखडलेली 10 वर्षाच्या पहिलेचे कामं असेल ते गावामध्ये पूर्ण झालेली आहे। लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे आपला शेतकरी हवा। त्यामुळे असं वाटत आहे की जी काही आता निवडणूक येणार आहे 20 तारखेला, तर त्यामध्ये फक्त बाकीच्या सगळ्या गावातील नागरिकांनी ठरवलेलं आहे की भाऊंना किती लीडने आपण निवडून द्यायचं, हे एक त्यांनी ठामपणे ठरवलेलं आहे की आपण किती लीडने भाऊंना निवडून द्यायचं आहे, बस एवढा। आणि त्यांचा इतका सहभाग आहे माझ्या रॅलीमध्ये माझ्यासोबत, आणि सगळ्यांचं उत्सुकपणे त्यांचे मला फोन येतात की ताई तुम्ही आमच्या गावाला केव्हा येणार आहेत। आणि असं नाही, मी त्यांच्यासोबत पहिले पण जुळली आहे। माझी स्वतःची एक संस्था आहे, प्रियदर्शनी महिला विकास संस्था, त्यामार्फत मी महिलांसाठी भरपूर सारे कामं करत असते आणि त्यामुळे महिला माझ्यासोबत जुळून आहेत। तर आम्ही हे सगळं मिळून सगळे कामं करत असतो। घरची जबाबदारी सांभाळण्यासोबतच प्रचाराची जबाबदारी देखील तुम्ही सांभाळत आहात। काय असतात की घरी आई वडील आहे, ज्येष्ठ माझे सासू सासरे आहेत, ती सगळी घरची आमच्या जी आहे धुरा ती सगळी सांभाळून घेतात, त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत असतात। त्याच्यामुळे घरचं सगळं व्यवस्थित होऊन मग आम्ही बाहेर निघतो सगळं प्रचाराला आणि व्यवस्थित प्रचार होतो। प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतो आहे? प्रचाराला एकदम उत्तम प्रतिसाद आहे प्रत्येक नागरिकांचा। गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहे, स्त्रिया आहे, सगळे गावकरी मंडळी आहे, त्यांचे स्वतःहून आमच्या रॅलीमध्ये माझा हात पकडून सोबत निघतात सगळ्याजणी की चला वहिनी, तुम्ही आल्यात, आम्ही तुमच्या सोबत आहेत। तर अशा प्रकारे एक उत्तम प्रतिसाद त्यांच्या गावातून आहे। फक्त त्यांना एवढंच आहे की भाऊला आमच्या गावातून जास्तीत जास्त मतदान आम्ही कसं देऊ शकतो, हा एक त्यांचा समोर आता प्रश्न आहे की आम्हाला द्यायचं आहे, भाऊंना मतदान निवडून द्यायचं आहे, बस। महेश मुंजेवर, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।